नमस्ते गुरुजी। जय गुरुजी महाराज। जय गुरुजी साध संगत जी। मल्टीलिंगुअल ग्लोबल सेवादार टीम की तरफ से आप सबका हार्दिक स्वागत है। संगत जी, जैसा कि हमारे गुरुजी महाराज ने कहा था, कहते थे संगत जी को सत्संग सुना करो, कल्याण होएगा। तो आज हमारे बीच में मराठी भाषा की संगत डॉक्टर स्मिता पांडव आंटी जी हैं। मैं गुरु परिवार की तरफ से आपसे रिक्वेस्ट करूंगा, स्मिता आंटी प्लीज आप संगत शेयरिंग करें। ओवर टू यू। जय गुरुजी महाराज। गुरुजी को मेरा सादर प्रणाम। सुरेश वासन अंकल और मल्टीलिंगुअल ग्रुप के सारे सेवादारों को भी मेरा नमस्कार और बहुत बहुत धन्यवाद। और सुनने वाले सारे श्रोतागण सबको मेरा प्रेम पूर्वक नमस्कार। मराठी में अब मैं शुरू करती हूँ। गुरुजींना माझा कोटी कोटी प्रणाम। सगळ्यांना श्रोत्यांना ऐकणाऱ्यांना माझा पुन्हा नमस्कार। मल्टीलिंग्युअल ग्रुपचं हे खूप मोठं काम आहे की त्यांनी सगळे पुस्तक सत्संग वेगवेगळ्या भाषांमध्ये सुरू केले आणि सगळ्या पूर्ण जगभरच्या सगळ्या संगतला हे उपलब्ध करून दिले। आजही महाराष्ट्रामध्ये जेव्हा कधी मी जाते तर तेव्हा मला याबद्दल विचारणा होते की मराठीत काही पुस्तक आहे का। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे लाईट ऑफ डिव्हिनिटी हे सगळ्यात प्राईम जे पुस्तक आहे गुरुजींचं, जे गुरुजींच्या लाईफ टाईम मध्ये गुरुजींनी ब्लेस केलेलं आहे, त्याचं भाषांतर पूर्णपणे तयार आहे मल्टीलिंग्युअलच्या एफर्टमुळे, सुरेश वासन अंकलच्या एफर्टमुळे। आणि ते पुस्तक अजून फक्त वितरित व्हायचं बाकी राहिलेलं आहे। तर गुरुजींच्या इच्छेप्रमाणे ते त्यावेळेस वितरित होईल आणि सगळ्या मराठी जगभरच्या लोकांना त्याचा लाभ मिळेल। तर मी आपला सत्संग सुरू करते। सत्संग म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा हे सांगायचं आहे की कुठल्याही कुणाचाही प्रचार करण्यासाठी किंवा एखाद्या खास धर्म, पंथ किंवा विचारधारा याबद्दल काहीही सांगणार नसून स्वतःचा अतिशय वैयक्तिक अनुभव आमच्या गुरूंबद्दल, आमच्या गुरुजींबद्दल मला इथे शेअर करायचा आहे। तर गुरुजींच्या सोबत आमची पहिली भेट 2005 मध्ये झाली, माझं आणि माझे यजमान यांची। आणि त्या अगोदरचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगते की आम्ही दोघेही एम्स ही जी संस्था आहे दिल्लीमध्ये, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इथे माझे यजमान मेडिकल डॉक्टर असून त्यांच्या जबाबदाऱ्या साधारणपणे क्लिनिकल असतात, त्याच्यानंतर म्हणजे पेशंट केअर आणि रिसर्च आणि टीचिंग मेडिकल स्टुडंट्सना। त्यामुळे अतिशय सगळे लोक व्यस्त असतात। मी बायोकेमिस्ट असल्यामुळे माझा रिसर्च मध्ये सगळ्यात जास्त भाग होता आणि आता आम्ही लोक रिटायर झालोय। तर अतिशय व्यस्त आमचं टाइम चाललेला होता। हे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते त्यावेळेस 2005 मध्ये। आणि आमचा काही असा धार्मिक किंवा खूप रिच्युअलिस्टिक असं अजिबात जीवनक्रम नव्हता। आमच्या कामावरतीच आमचा सगळ्यात जास्त विश्वास असे। इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये जी ही अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम चालते, त्या अशा प्रकारचे विचार माझे होते की आजच्या जगामध्ये असले कुठलेही बाबा वगैरे काही सत्य म्हणजे असू शकत नाही। पूर्वी जे आपले संत महात्मे होऊन गेले त्या प्रकारचा आज सत्ययुग नाहीये आणि आजचे लोकांच्या स्वार्थासाठी हे लोक असे काम करतात आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही, असेच विचार होते माझे। इनफॅक्ट त्यांच्याबद्दल म्हणजे अजिबात काही चांगली जाणीव नव्हती। तर असं असताना आमच्या बिझी शेड्यूलमध्ये एकदा आमचे एम्सचे कोलीग डॉक्टर खिलनानी यांच्याकडे आम्हाला आमंत्रण आलं की गुरुजींचा सत्संग आहे त्यांच्याकडे आणि आम्ही जरूर यावं। तर अजिबातच काही मला म्हणजे इंटरेस्ट आला नाही त्याच्या जाण्यासाठी। आणि पण माझे यजमान मात्र आपले ते कुलीग असल्यामुळे त्यांना वाटलं की आपल्याला जायला पाहिजे। त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचा फोन आला आणि त्यांनी खास माझ्यासाठी विनंती केली की तुम्ही बहिणींना पण घेऊन या। तर त्यामुळे तेव्हा मला वाटलं की काहीतरी असेल इथे, त्यांनी मुद्दाम खास मला पण पुन्हा सांगितलंय। तर आम्ही गेलो। त्यांनी सांगितलं होतं की गुरुजी त्यांच्याकडे 5 वाजता येणार आहेत संध्याकाळी। आम्ही 4:45 वाजताच आमच्या सवयीप्रमाणे अगोदरच पोहोचलो। ते सगळे तयार बसलेले होते, ते आणि त्यांची मुलं। सगळ्या गुरुजींची गादी लावलेली होती, त्यांनी आसन लावलेलं होतं।
खाली लोकांना बसण्यासाठी पण व्यवस्था खूप अतिशय स्वच्छ आणि सुंदर तयार केलेलं होतं. सिंपल पाणी चांगली होती आणि ते पण गुरुजींचीच वाट पाहत होते. तर आम्ही गुरुजींच्या बद्दल त्यांना प्रश्न विचारणं सुरू केलं की कोण गुरुजी येत आहेत तुमच्याकडे, म्हणजे हे काही प्रवचन देणार आहेत किंवा काय काय नाव आहे त्यांचं. मग त्यांनी सांगितलं की नाही नाही असं काही नाहीये. आता ते कोण आहेत काय आहेत वगैरे त्यांचं नाव आम्ही विचारत नाही आणि ते जेव्हा येतील तेव्हा तुम्ही स्वतःच बघून घ्या ते काय आहेत. आणि इतकं ते योग्य अगदी तंतोतंत योग्य त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. कारण गुरुजींचं वर्णन असं तुम्ही कधी काही करूच शकणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यू आर नॉट एबल टू टेल मच अबाउट हिम. तर आमचं बोलणं चालू असतानाच गुरुजींची गाडी त्यांच्या दाराबाहेर आली, थांबली आणि ते बाहेर निघाले त्यांचं स्वागत करण्यासाठी. आम्हाला वाटलं त्यांनी इतक्या आदरपूर्वक ते बाहेर धावले आहेत आणि आम्हाला पण उभं राहायला पाहिजे आदरपूर्वक त्यांचं स्वागत करण्यासाठी, म्हणून आम्ही दाराशी उभं राहिलो. आणि गुरुजी नेहमीच्या सवयीप्रमाणे ते आपल्या संगत बरोबर नेहमी प्रवास करतात. कधीही कुठे गेलेत की गुरुजींची संगत त्यांच्या सोबत असते. 8-10 पासून किती पण लोक असू शकतात. तर 10-15-20 लोकांना घेऊन गुरुजी त्यांच्या दाराशी पोहोचले. आणि जेव्हा आम्ही त्यांना दारामध्ये उभे पाहिलं तेव्हा म्हणजे आम्ही दोघेही जण आमचं भानच हरपून गेलं. आणि अतिशय दैवीय मूर्ती ती आम्ही पाहिली. अतिशय गोरेपान, सुंदर देखणे आणि पूर्णपणे चमकता चेहरा, खूपच पॉझिटिव्ह ऑरा होता त्यांचा. आणि खूप हसत हसत ते दारात उभे एकदम ती मूर्ती ठाकली आणि मला असं वाटलं की बापरे, हे तर कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहांवरून उतरलेले एखादे आपण म्हणजे काय म्हणतो त्याला फरिश्ता असल्यासारखं मला म्हणजे एकदम जाणवलं की काय ह्या जगातले ते असूच शकत नाही. आय हॅव नेव्हर सीन एनीबडी लाईक हिम. ते पहिलं त्यांचं दर्शन अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. ते आतमध्ये एकदम लगबगीने आतमध्ये आले आणि आम्ही जिथे उभं होतो तिथपर्यंत आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी, ते जे होस्ट होते त्यांनी आमची ओळख करून दिली की हे सिनियर डॉक्टर पांडव आहेत आमचे एम्सचे आणि ह्या त्यांच्या पत्नी आहेत. तर गुरुजींनीच आम्हाला असं अगदी थोडंसं वाकून हात जोडून नमस्कार केला हसत हसत आणि आम्ही पण त्यांना हात जोडूनच नमस्कार केला. गुरूंच्या सारखं म्हणजे असं काही त्यांना वाटतच नव्हतं की काही कुठले असले भगवे कपडे किंवा लांब जसं कसं काही. त्यांनी चांगले सूट बूट घातलेले अगदी मॉडर्न ड्रेसमध्ये गुरुजी होते. त्यांचे मंदिरमध्ये जे काही फोटो आहेत किंवा जेव्हा ते काही वेळासाठी येऊन लोकांना जेव्हा ते ब्लेस करायचे तेव्हा ते असे लांबलचक चोले घालणं त्यांनी सुरू केलं होतं बरीच वर्ष. पण आता ह्या जसं पर्सनल व्हिजिट त्यांनी आपल्या एका भक्ताकडे केलेली त्यावेळेस त्यांनी साधेच म्हणजे साधे कपडे म्हणजे शर्ट पॅन्ट मध्ये आणि खूप चकाक ते पांढऱ्या रंगाचे बूट घातलेले होते. आणि मग त्यांनी माझ्या जशी आमची ओळख झाली तशी त्यांनी यांना म्हटलं की डॉक्टर तुसी बाहेर चले जाओ. तर आम्हाला वाटलं की अरे आपण बहुतेक ह्या म्हणजे माहोलमध्ये आपण सुटेबल नाही आहोत, म्हणून त्यांनी कदाचित आपल्याला इथून जायला सांगितलं की काय. आणि आम्ही बाहेरच्या दरवाजाकडे जायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी आम्हाला संगतचे जे काही त्यांच्यासोबत लोक होते त्याच्यामध्ये 1-2 लोक आमच्या ओळखीचे पण होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही नाही तुम्हाला गुरुजी आत बोलवतायत, त्यांनी तुम्हाला बाहेर जायला नाही सांगितलंय. मग आम्ही परत वळलो आणि गुरुजींनी जिथे बोलवलं होतं आम्हाला म्हणजे त्यांचे जिथे आसन लावलेलं होतं तिथे ते ऑलरेडी बसले होते आणि त्यांची संगतही त्यांच्या आजूबाजूला खाली बसलेली होती. आम्ही पण तिथे जाऊन बसलो. त्यांनी आम्हाला आपल्या जवळ बसवलं आणि मग सांगितलं की त्यांचं काय म्हणणं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं, एक्सप्लेन केलं त्यांनी की नेम फेम आणि वेल्थ इज देअर फॉर यू आउटसाइड इंडिया, दॅट्स व्हॉट आय मीन. की तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये परदेशांमध्ये तुमच्यासाठी अतिशय खूप चांगली तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे, त्यासाठी मी तुम्हाला असं म्हटलं. तर यांनी हात जोडून म्हटलं की मी पूर्ण जगभर काम करतोय गुरुजी, पण आता मला भारतामध्ये पण काम करायचं आहे, जास्त काम भारतामध्येच करायचं आहे. तर त्यांनी त्यावेळेस मग त्यांना खांद्यावरती थोडंसं हाताने असं पॅट केलं आणि आम्हाला हसून अभिवादन केलं की चांगलं आहे म्हणून. त्यानंतर ते थोडंसं आमच्याशी पर्सनली विचारपूस केली त्यांनी आणि बाकीच्या लोकांशी पण ते हळूहळू काहीतरी असे बोलत होते. तर मला असं वाटलं की आता काय म्हणजे होणार आहे इथे, काय कोणी गाणं बिणं भक्तिगीत वगैरे कोणी म्हणणार आहे किंवा यांचं काही प्रवचन होणार आहे, इज ही गोइंग टू एक्सप्लेन एनिथिंग. तर मी त्यांच्यासोबत आलेल्या एका बाईंना
म्हणजे आम्ही संगत म्हणतो आता, तर त्या संगतमध्ये आलेल्या एका आंटीला विचारलं की आता हे काय म्हणणार आहेत. तर ती म्हणाली की ते काही नाही बोलणार. तर मी म्हटलं की मग आता इथे काय होणार आहे. तर ती म्हटली काही नाही. तर मग मला असं वाटलं की मग आता यांनी इतक्या लोकांना बोलवलं कसं काय. तर आम्हा सगळ्यांना म्हणजे इथे बोलवलं कशासाठी. तर तेवढ्यात मग गुरुजींनी एकदम एका व्यक्तीला उभं केलं आणि सांगितलं की तुझा अनुभव सांग. त्या व्यक्तीने, तो कॅन्सर पेशंट होता. ऍक्च्युली ते डॉक्टर खिन्नानींचाच तो पेशंट होता. एम्स मध्ये त्याची उपचार चालू होते आणि बऱ्याच उपचारानंतर पण त्याला काहीही आराम नव्हता. आणि कसं आहे, कशा रीतीने का असेना त्याच्या भाग्याने त्यांना डॉक्टर कडूनच गुरुजींच्या बद्दल माहिती मिळाली की त्यांच्या आशीर्वादाने बरंच काही होऊ शकतं. आणि तो गुरुजींकडे जाऊ लागला आणि मग त्याचा कॅन्सर हळूहळू बरा होऊन तो आता पूर्णपणे कॅन्सर मुक्त झाला आहे. आणि असं त्यांनी आपला अनुभव कथन केला. आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटलं. त्यानंतर गुरुजींनी आणखीन कोणत्या व्यक्तीला उभं केलं, दुसऱ्या व्यक्तीला. त्यांनी अशाच प्रकारचा एक मेडिकल म्हणजे एरियाचा सत्संग शेअर केला. आणि मग असे 2-3 लोकांनी आपले अनुभव शेअर केले. तर ते ऐकून आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटलं आणि त्यांच्यासोबत राहून तिथे बसून आम्हाला इतकं बरं वाटत होतं, इतकं सुदिंग आणि एकदम आनंददायक, प्रेरणादायक सगळं पॉझिटिव्ह अनुभव वाटत होता हा सगळा. आणि त्यांच्या मग तिथे आम्ही लंगर केलं, चहा घेतला, सगळं काही झालं. गुरुजी पण अतिशय प्रेमाने आमच्याशी बोलत होते आणि गुरुजी वारंवार वारंवार यांना म्हणत होते की डॉक्टर देखा सुनो, हो गई ना तुम्हारी डॉक्टरी फेल, हो गई ना तुम्हारी डॉक्टरी फेल. मैं प्रॅक्टिकल गुरु हूं, सब कुछ प्रॅक्टिकल करके दिखाता हूं. तर तेव्हा मला ते एवढं कळलं नाही की हे प्रॅक्टिकल करून दाखवतात म्हणजे काय, म्हणजे त्यांनी काय एक्झॅक्टली केलं. म्हणजे आपले महाराष्ट्रातले आणखीनच लोक खूप जास्त क्रिटिकल माइंडचे असतात आणि खूप विचार येतात आम्हाला असे की काय एक्झॅक्टली केलं असावं त्यांनी. त्या प्रकारचे माझ्या मनात विचार सुरू झाले. पण त्यांनी मग आम्हाला सांगितलं की ते एम्पायर इस्टेट ह्या ठिकाणी राहतात दिल्लीमध्ये. आणि थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 4ही दिवशी संध्याकाळी त्यांचा सत्संग असतो. तिथे लोकांना बोलवतात. तिथे तुम्ही या आणि अनुभव घ्या. वारंवार ते आम्हाला सांगू लागले. तर तेव्हा त्यावेळेस आम्ही काही असा विचार नाही केला, होला हो आम्ही म्हटलं. आणि पण एक मोठा खूप छान आनंददायक आणि प्रेरणादायक अनुभव घेऊन आम्ही घरी आलो. आम्हाला वाटलं आज किती चांगल्या व्यक्तीला आम्ही भेटलो. ते काय होते त्यांचे ऑरा, काय त्यांची पर्सनॅलिटी होती. दोघंही आम्ही नवरा बायको एकमेकांशी असं बोलत होतो आणि खूप चांगलं ते आमच्याशी बोलले, अगदी मॉडर्न आणि असं म्हणजे आनंददायक अनुभव आम्हाला तो वाटला. आम्ही घरी आलो, आम्हाला माहित होतं की आपलं तर खूप बिझी शेड्यूल आहे, तर आपण आपल्या ह्याच्यामुळे आम्ही असा विचार नाही केला की आपण तिथे जाणार आहोत. मग त्याच्यानंतर काय झालं की रात्री झोपल्यानंतर आम्हाला रात्रभर त्यांचेच विचार येत होते पूर्ण वेळ. म्हणजे असं त्यांचा चेहरा तो समोर येत असे, ते आनंददायक तो अनुभव आणि लोकांनी सांगितलेले सत्संग पूर्ण दोघाही जणांच्या पूर्ण माइंड मध्ये ते येत राहिले. आमची मुलं त्याच वेळेस ऍक्च्युली बाहेर पडली होती घरातून. मुलगी माझी परदेशात गेली होती शिकायला आणि मुलगाही नुकताच 12वी करून तो पण निघाला होता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इथे. त्यामुळे दिल्लीत आमच्या सोबत कोणी नव्हतं. तर खूप पूर्ण वेळ आम्हाला तो इतका असा रात्रभर मनात विचार येत होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून असं वाटलं की आपल्याला इथे जायला हवं, ह्यांचा अनुभव घ्यायला हवा आपल्याला. तिथे त्यांनी बोलवलं इतकं प्रेमाने. आणि आमच्या दोघांचा एकच विचार ठरला. एरवी आमचे बहुतेक कधी विचार जुळत नाहीत किंवा वेगवेगळे असतात नेहमी, पण ह्या वेळेस मात्र आम्हाला दोघांनाही सेम वाटलं आणि आम्ही ठरवलं की आपल्याला जायला पाहिजे. जसं जसा दिवस निघे, आता हा आम्ही त्यांना बुधवारी कधी भेटलो होतो, त्याच्यानंतर जसं जसं ते वेळ जवळ येत गेली, त्यांनी आम्हाला गुरुवारी बोलवलं होतं, तर तसं तसं आम्हाला आणखीन ती ओढ लागली की आम्ही कधी जातोय तिथे. तर आमच्या एम्सचेच अजून एक डॉक्टर आहेत, डॉक्टर सुरेश शर्मा. तर त्यांना ते पण गुरुजींचे भक्त आहेत आम्हाला माहित होतं. ते आले होते त्या दिवशी सत्संगमध्ये. तर म्हटलं त्यांना फोन करूया आणि विचारूया की हे कुठे आहे एम्पायर इस्टेट आणि कुठे कसं पोहोचायचं तिथे. तर आम्ही असा विचार करतो न करतो तोच त्यांचा पण फोन आला की गुरुजींनी बोलवलंय तुम्हाला, तर तुम्ही चढणार आहे ना. तर आम्ही म्हटलं हो, आम्हाला अगदी जायचंय. मग आम्ही त्यांच्यासोबत ते आम्हाला घ्यायला आले
मग आम्ही त्यांच्यासोबत तिथे एम्पायर इस्टेटला गेलो. रस्त्यामध्ये त्यांनी आम्हाला गुरुजींबद्दल थोडी माहिती सांगितली. गुरुजींबद्दल म्हणण्यापेक्षा तिथे काय होतं एम्पायर इस्टेटमध्ये, सत्संग कसा असतो त्याची कल्पना दिली, की तिथे लंगर असतं, चहा मिळतो आणि तुम्हाला सगळं ते खायचं प्यायचं असतं आणि तिथे तुम्हाला काहीच करायचं नाही, मेडिटेट करायचा प्रयत्न करायचा आहे बस. तर आम्ही असं तिथे गेलो आणि गेल्यानंतर तिथे चपला बाहेर काढून आतमध्ये तिथे लाईन लागलेली होती. गुरुजी आपल्या सीटवरती आलेले होते आणि आम्ही असं त्या लाईनीमध्ये आम्ही उभं राहिलो आणि असं वळून गुरुजींचं आसन आम्हाला दिसणार होतं आणि जसं आम्ही वळलो आणि गुरुजींची आमची नजरानजर झाली, गुरुजी खूप हसून आमच्याकडे बघत होते आणि असं वाटत होतं की ते आम्हाला म्हणतायत की आलात ना तुम्ही, चला छान झालं, आता मी तुमचीच वाट पाहत होतो. म्हणजे अगदी मनात एक टेलिपॅथिकली त्यांनी मला असं सांगितलं, असं मला वारंवार वाटलं. त्यानंतर आम्ही जाऊन त्यांना तिथे चरण स्पर्श असा नमस्कार केला, कारण सगळेजण तिथे जसा नमस्कार करत होते, मग आम्ही पहिल्यांदा त्यांना तसा नमस्कार केला. त्यांनी आम्हाला लगेच जवळ बसवलं. त्यानंतर मग तिथे चहा आला, चाय प्रसाद जसं आपण म्हणतो तिथे. त्यानंतर मग चहानंतर मग तिथे लंगर सुरू झालं. लंगरमध्ये सगळे लोक एक एक चार चार लोक एक थाली म्हणजे शेअर करतात. तर खूप प्रेमाने, आपल्याला माहित नसतं की कोण कुठे बसलाय, आपल्यासोबत कोण व्यक्ती आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, कुठल्या रिजनचा आहे, कुठल्या परदेशातला आहे, इंडियन आहे, काहीही माहित नसतं. यू जस्ट हॅव टू शेअर लंगर विथ हिम. तर मला सुरुवातीला तर पहिल्यांदा थोडंसं ते संकोचल्यासारखं झालं. असं सगळं कधी पहिल्यांदा अनुभव नव्हता. पण माझ्या यजमानांना मात्र खूप आनंदाने त्यांनी केलं, की त्यांना वाटलं की किती चांगली गोष्ट आहे ही, की सगळ्यांना एक म्हणजे ट्रीटमेंट मिळते. आणि खरंच सांगत म्हणजे त्याच्यानंतरही मी अनेकदा असा अनुभव केला की आमचा ड्रायव्हर सुद्धा त्या संगतमध्ये बसलेला आहे. म्हणजे पुढच्या वर्षांमधली गोष्ट सांगते. आणि त्याला खूप मोठ्या कुठल्या इंडस्ट्रीयल फॅमिलीची मुलगी, नाव नाही घेत मी, तर ती त्याला सर्व करते. तर कोण सेवादार असेल, कोण संगत तिथे लंगर करत असेल, तुम्हाला काहीही माहित नाही. तिथे तुम्ही सगळेजण गुरुजींचे भक्त आहात. हे एक खूप एक अनुभव, सुंदर अनुभव आम्हाला नेहमीच जाणवतो इथे गुरुजींच्याकडे. तर असं आम्ही गेलो. मग त्याच्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्ही जेव्हा त्यांची आज्ञा घ्यायला गेलो, आज्ञा म्हणजे घेऊन त्यांचं परमिशन घेऊन जेव्हा परत जाण्यासाठी, तर त्यावेळेस गुरुजींनी म्हटलं की तुम्हाला परत उद्या यायचंय, उद्याही यायचं. तर आम्ही म्हटलं की अच्छा. मग आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो, पुन्हा तिसऱ्या दिवशी गेलो. असे 4ही दिवस आम्हाला त्यांनी बोलवलं आणि आमचं गुरुजींकडे एम्पायर इस्टेटमध्ये जाणं सुरू झालं. देन स्लोली आम्ही ते युज टू झालो त्या गोष्टीला आणि खूप आनंदाने आम्ही तिथे जायचो. लंगर आम्हाला मिळायचा आणि खूप चांगले अनुभव. मग गुरुजी कसे कल्याण करतात आहे लोकांना, कसं लोकांच्या गोष्टी ठीक होतात आहे, असं हळूहळू समजायला लागलं. तर आम्हाला तर काही तिथे असं काही कमी आहे आयुष्यामध्ये किंवा अशासाठी तर आम्ही गेलो नव्हतो. आम्हाला बोलावणं आलं खूप प्रेमाने आणि आम्हाला तिथे खूप चांगला अनुभव वाटला. असं कधी स्पिरिच्युअल आध्यात्मिक बैठक असलेली व्यक्तीशी आम्ही कधी असं इतक्या जवळून भेटलो नव्हतो. तर त्यामुळे आम्ही खूप आनंदाने तिथे जायला लागलो. तिथे गुरुबाणी नेहमी वाजत असायची आणि त्याच्यामध्ये लोक डोळे बंद करून ध्यानला बसायचे. गुरुजी आपल्या आसनवरती यायचे, 1.5-2 तास असं चालायचं. मग त्यानंतर गुरुजी जाऊन चेंज करून यायचे आणि लोकांचं लंगर सुरू व्हायचं आणि लंगर नंतर गुरुजी लोकांना आज्ञा द्यायचे की जा तुम्ही आता घरी. आणि असं असायचं की सगळ्यांनी आपापल्या घरी सरळ निघून जायचं, तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला घेऊन जायचे. तर गुरुजींच्याकडे आम्हाला हे सगळ्यात जास्त हा एक लेसन मिळाला की अशा महापुरुषांकडे, अशा देवांच्या म्हणजे अवतारांकडे त्यांच्या सहवास हाच एक मोठा ब्लेसिंग आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या कितीतरी गोष्टी, तुमच्या ऑरामधल्या, तुमच्या मनातल्या कितीतरी गोष्टी आपोआप बऱ्या व्हायला लागतात. तुम्हाला उत्तरं मिळतात. उत्तरं मिळण्याचं सगळ्यात मोठं हे आहे की एक तिथे जे गुरुवाणी जी वाचते, तर पंजाबीमध्ये ते असल्यामुळे आणि ते खूप जुन्या हिंदी किंवा पंजाबीमध्ये ती गुरुवाणी असल्यामुळे आम्हाला पूर्वी काहीच समजत नसे. फक्त असं वाटायचं की ते कानाला खूप गोड वाटतंय आणि खूप ऐकावंसं वाटतंय. आणि मग ज्या वेळेस मी असं माझ्या यजमानांना म्हटलं की ते मला खूप आवडतं बाबा तिथले ते भजनं, आपण तिथल्या कॅसेट घेऊया विकत.
मग यांनी म्हटलं ठीक आहे, मी पण त्यांना विचारतो, जे डीजे अंकल आहेत त्यांच्याकडून आपण तिथल्या त्या कॅसेट विकत घेऊया. तर मी त्यांना म्हटलं नक्की न विसरता आपण विकत घेऊया. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही तिथे गेलो तर मी यांना खुणेने विचारलं, कारण आम्ही दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो होतो. त्यांनी मला त्या कॅसेट दाखवल्या की ऑलरेडी त्यांच्याकडे त्यांनी घेतल्या होत्या. मग नंतर गाडीत परतताना मी त्यांना विचारलं की अच्छा, म्हणजे इथेच विकतात की काय ते? तर म्हटलं नाही नाही, मी तर डोळे बंद करून बसले होतो. मला एक अंकल आले माझ्याजवळ, त्यांनी मला हात हलवून उठवलं आणि म्हणाले की गुरुजींनी तुमच्यासाठी या 2 कॅसेट दिलेल्या आहेत. त्या घरी येऊन मग वाजवल्या अतिशय आनंदाने. हे संगतजी, हे गुरुजींचे ब्लेस्ड शब्द आहेत. तर त्याच्याबद्दल नंतर पुढे बोलतेच. तसा आमचा प्रवास सुरू झाला. माझ्या मनामध्ये खूप खूप विचार यायचे की हे कोण आहेत, यांनी कसं म्हणजे लोकांचं इतकं कल्याण करतायत, यांचे काय कोण गुरु असतील, ह्यांना कुठे हे बाळकडू मिळालं असेल, कुठे शिकले असतील. आणि असे विचारायचे. तर मी लोकांना विचारायचे, पण तिथे एम्पायर स्टेटच्या ज्या आंटी होत्या, सुधा आंटी, त्यांना विचारायचे. त्या आंट्यांनी मला सांगितलं होतं की नाही, हे जन्मतःच असे आहेत, त्यांना म्हणजे कोणी गुरु वगैरे नाहीये, पण ते स्वतःहूनच म्हणजे ते अवतारच जन्माला आले आहेत. तरी पण मला उत्सुकता वाटायची की ह्यांचे मग आई वडिलांनी कसं डील केलं असेल, कसे असतील ते. मग गुरुजींनी आम्हाला एकदा त्यांच्या वडिलांशी भेट करून दिली. नंतर आम्हाला त्यांनी आपल्या गावी पाठवलं. असंच काहीतरी काम काढून पाठवलं आणि सांगितलं की म्हणजे यांना सांगितलं की तू आंटीला पण घेऊन जा, म्हणजे मला. गुरुजींच्या इथे सगळ्यांना एक ट्रीटमेंट करण्याचा अजून एक गुरुजींनी एक पायंडा रचला होता. तो म्हणजे सगळ्या पुरुषांना अंकल म्हणणे आणि सगळ्या स्त्रियांना आंटी म्हणणे. तर त्याच्यामुळे आजही सगळेजण संगतमध्ये कोणी किती लहान असो किंवा मोठे असो, अंकल आणि आंटी असंच म्हणतात. तर आम्हाला त्यांच्या गावी पाठवलं. गुरुजी जिथे त्या डेऱ्यामध्ये जाऊन बसत असत लहानपणी, त्यांच्या लहानपणीचे खूप सारे अनुभव त्यांच्या फॅमिलीकडून कळले आणि असं आमचा प्रवास सुरू झाला. तर एक म्हणजे एक्सक्यूज मी, एक अतिशय आम्ही मेडिकल साईडचे असल्यामुळे, माझे यजमान डॉक्टर असल्यामुळे एक मेडिकल चा सत्संग म्हणजे शेअर करते की मग त्यामुळे कल्पना येईल की गुरुजी कशा रीतीने ब्लेसिंग्स देतात. तर असं झालं की सुरुवातीलाच गुरुजींनी आम्हाला एक त्यांच्या फॅमिली मेंबर मुलगा होता, एक्सक्यूज मी संगत, सॉरी. तर गुरुजींनी आम्हाला त्यांच्या एका फॅमिली मेंबरला न्यूरोलॉजिकल म्हणजे सल्ल्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी यांना सांगितलं. तर त्याच्यानंतर यांनी विचारलं त्यांना की गुरुजी, तुम्हाला काय वाटतं की मी एम्स मध्ये त्याला दाखवू की कुठे? तर त्यांनी सांगितलं की नाही नाही, तू घे निर्णय तुझा. मग यांनी सांगितलं की माझे न्यूरोलॉजीचे जे प्रोफेसर आहेत ते आता नुकतेच एम्स मधून रिटायर होऊन इथे छोटे मंदिर म्हणजे एम्पायर स्टेटच्या बाजूलाच एक जवळच सीताराम भरतिया मेडिकल इन्स्टिट्यूट आहे, तिथे त्यांनी जॉईन केलंय, मी तिथे त्यांना दाखवतो. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे. त्यांनी म्हटलं उद्याच दाखव. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि यांना एकदम आठवलं अचानक की दुसऱ्या दिवशी सकाळी यांना आमच्या एम्सचा जो ट्रॉमा सेंटर आहे त्याचं उद्घाटन होणार होतं. तिथे हेलिपॅड वगैरे चं उद्घाटन होणार होतं. तर सगळे मिनिस्टर्स, प्राईम मिनिस्टर वगैरे सगळे येणार होते आणि यांना जबाबदारी दिली होती 7:45 वाजता सकाळी. हे सगळा प्रोग्राम खूप अतिशय सकाळी मॉर्निंग मध्ये होता, सकाळी 7 वगैरे वाजता, आणि 7:45 वाजता यांना वोट ऑफ थँक्स द्यायचे होते. तर हे म्हटले मला 7:45 वाजता तिथे वोट ऑफ थँक्स द्यायचे आहेत, मला यांनी असं हळूच सांगितलं. तर मी म्हटलं मग आता कसं काय करणार? तर हे म्हटलं काही नाही, मी तर गुरुजींची आज्ञा पाळणार, कोणताही सिनियर प्रोफेसर ते काम करू शकेल, वोट ऑफ थँक्स द्यायचं. आणि मग यांनी म्हटलं गुरुजी मैं इनको सुबह सुबह लेके जाऊंगा. तर गुरुजींनी काही वेळ दिली की त्या वेळेस तू ये. आणि यांनी ऑलरेडी डॉक्टरशी बोलून वेळ ठरवली होती की सगळ्यात पहिल्यांदा ते डॉक्टर यांच्या खास पेशंटला पाहतील. यांनी सांगितलं होतं की मी कुठल्या खास पेशंटला घेऊन येतोय. तर त्यानंतर जेव्हा आम्ही ज्यावेळेस एम्पायर इस्टेटमध्ये गेलो तर गुरुजी काही पेशंटला बाहेरच पाठवणार आणि चहा प्रसाद आणि बाकी पण गोष्टी वगैरे झाल्या आणि आम्हाला आमची चुळबुळ सुरू झाली. तर मग यांनी त्यावेळेस आपल्या एका सिनियर रिसर्च ऑफिसरला फोन केला, डॉक्टरला, एम्स मध्ये, की बाबा मी तुला स्पेसिफिकेशन पाठवतो पेशंटचे डिटेल्स वगैरे,
तू जाऊन तिथे कार्ड बनवून फाईल बनवून तयार ठेव आणि डॉक्टरला माझ्याकडून अपोलोजाइज कर की मला उशीर होतोय म्हणून. कारण गुरुजींशी तर कोणी काही सांगू शकत नाही की उशीर होतोय म्हणून. तर त्याप्रमाणे तो व्यक्ती निघून गेला आणि ह्यांनी उशिरा बोलवलं होतं. गुरुजींनी आम्हाला थोडं उशिरा बोलवल्यामुळे यांनी आपलं वोट ऑफ थँक्स पण करून हे आले होते. तर असं आम्ही पेशंटची वाट पाहत होतो. मग गुरुजींनी खूप आरामात 8:45 वाजता वगैरे पेशंटला बोलवलं. त्याचा कागद बाहेर काढला. खूप लांबलचक मोठा कागद होता. त्याच्यावरती खूप मोठी मेडिसिनची लिस्ट होती आणि बरेचसे काही डायटरी आणि अदर इन्स्ट्रक्शन्स होते. तर यांनी मग यांना गुरुजींनी सांगणं सुरुवात केली की डॉक्टरांना सांगायचं आता की ही पहिली गोळी आता तुम्ही बंद करा आणि ही नंबर 3ची जी गोळी आहे ती अर्धी करा. त्यानंतर ही जी 5वी गोळी आहे त्याचं असं करायचं. त्याचं दुसरं काहीतरी त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन्स होते त्याच्यामध्ये सगळे काही बदल गुरुजींनी सांगितले. आम्ही अगदी अगदी अवाक होऊन पाहतच राहिलो की आता म्हणजे गुरुजीच हे सगळं सांगतायत तर मग डॉक्टरकडे जायचं तरी कशाला. पण आता गुरुजींशी ना फक्त हो म्हणून आम्ही निघालो. आणि मग जेव्हा डॉक्टरकडे पोहोचलो त्या ठिकाणी सीताराम भरतियामध्ये तर तेव्हा पाहिलं की तो जो मनुष्य म्हणजे डॉक्टर सिनियर रिसर्च ऑफिसर आम्ही पाठवला होता तो आपली फाईल सगळी तयार करून तो डॉक्टरची वाट पाहत हात बांधून बसला होता. आम्हाला पाहून उठला आणि म्हणाला की डॉक्टर तर अजून आलेच नाहीत. तो हे म्हणतोच आहे तो डॉक्टर धापा टाकत तिथे लिफ्ट मधून बाहेर पडले आणि आम्हाला सगळ्यांना बघून म्हणायला लागले सॉरी डॉक्टर पांडव मुझे लेट हो गया वगैरे वगैरे. तर बघा गुरुजींचं टायमिंग कसं आहे. त्यांना अगोदरच सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ते म्हणा किंवा त्यांना सगळं काही माहित होतं म्हणा. त्यानुसार त्यांनी ह्यांचं वोट ऑफ थँक्स पण होऊ दिलं आणि पेशंटला पण म्हणजे वाट न पाहता डॉक्टरच्या पण ऐन वेळेवरती तिथे पोहोचवलं आम्हाला. त्यानंतर डॉक्टर त्यांना आम्हाला सगळ्यांना आतमध्ये घेऊन गेले. पेशंटला पण खूप चांगलं व्यवस्थित एक्झामिन केलं. त्यानंतर त्यांनी तो कागद मागितला. मग तो कागद बघत त्यांनी बराच वेळ विचार केला आणि त्यांनी मग एक एक वाक्य उच्चारायला सुरुवात केली. ते म्हणाले ही पहिली गोळी बंद करायची आहे. 3ऱ्या नंबरची गोळी अर्धी करायची आहे. त्यानंतर जे जे सिक्वेन्स मध्ये गुरुजींनी इन्स्ट्रक्शन्स दिले होते त्या त्या सिक्वेन्स प्रमाणे ते डॉक्टर तिथे ते मेडिसिन चेंज करत राहिले. तर असं आम्ही पाहून इतके थक्कच झालो की हे सगळं कोण करतंय पाठीमागे राहून हे आम्हाला त्यावेळेस पहिल्यांदा अनुभवाला आलं. आणि मग अतिशय आनंदाने आम्ही त्या पेशंटला दाखवून परत आलो. तर हा एक असा अनुभव आहे की जो मी कधीच विसरू शकणार नाही. हा अगदी सगळ्यात पहिल्यांदा अनुभव आहे. अजून एक अनुभव मी सांगते की गुरुजींकडे आम्ही जाऊ लागलो आणि आम्हाला खूप खूप म्हणजे चांगलं वाटायचं तिथे की अरे आज याचं कल्याण केलं, अरे आज त्याच्याबरोबर असं झालं, तो ह्या केसमधून बाहेर पडला किंवा मग कोणाचं काय एक 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 म्हणजे एक अतिशय आश्चर्यजनक सत्संग म्हणजे असं की एक पंजाब मधले गृहस्थ आले होते आणि त्यांनी जेव्हा आपला सत्संग सांगितला की मी असं असं काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांना हार्ट अटॅक वगैरेचा आणि देन ही पास्ट अवे आणि मग त्यांना ते घेऊन जायला लागले वगैरे. पण मग गुरुजींनी त्यांच्यासाठी काय जलप्रसाद वगैरे पाठवला. आफ्टर त्यांच्या तोंडामध्ये तो जलप्रसाद टाकल्यानंतर ही स्टार्टेड ब्रीदिंग आणि मग ते उभे राहिले आणि बस पूर्ण त्यांचं ही वॉज देअर इन हेल अँड हार्टी टू शेअर अ सत्संग विथ अस. तर हे एक अत्यंत आश्चर्यजनक सत्संग ऐकून बाकीच्या लोकांना पण आश्चर्य तर होतं पण आमच्या इतकं नाही कारण आमचा तो पहिला अनुभव होता. कारण गुरुजींचे असे अनेक सत्संग लोकांना माहित होते. त्यानंतर मला असं वाटायचं की गुरुजी किती कल्याण करतात. ते असं कोण व्यक्ती असेल जगामध्ये हे काहीतरी म्हणजे हे नुसते महापुरुष किंवा संत महात्मे नाहीये. हे त्याच्याही पलीकडे कोणीतरी म्हणजे दिव्य शक्तीच आहे ही. आणि ज्याला आपण परमेश्वर म्हणा किंवा काही अवतार म्हणा किंवा काय तुम्ही काय वाटेल ते नाव द्या पण त्याच्या पलीकडे काही नाही. अशा प्रकारचे अनुभव आम्ही त्यांचे ऐकले. त्याच्यानंतर म्हणजे समोरासमोर पाहिले. त्यानंतर असं ऐकता ऐकता एक दिवस आम्हाला कळलं की आमचं पण काहीतरी कल्याण होत आहे. तर माझ्या यजमानांना खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे अस्थमाची आणि त्यांना पण नेहमी अस्थमाचा फार त्रास व्हायचा जेव्हा दिल्लीमध्ये सीझन चेंज व्हायचा. तर डॉक्टर असल्यामुळे स्वतःच ते त्यांच्या इन्हेलर नेहमी खिशात असायचे आणि अँटीबायोटिक्सचा कोर्स घ्यायला लागायचा सीझन चेंज मध्ये. तर असं झालं की
त्यांच्या एक अंकलला त्यांनी गुरुजींनी एकदा सत्संग शेअर करायला सांगितलं. त्यांनी सत्संग शेअर केला की माझा खूप जुना अस्थमा गुरुजींनी खूप म्हणजे बरा केला. तर तेव्हा यांच्या लक्षात आलं की अरे मलाही 1 वर्षभर मी झालो येतोय, मला कुठल्याही सीझन चेंज मध्ये काहीही त्रास नाही झाला अस्थमाचा, ना मी इन्हेलर वापरलं ना मला अँटीबायोटिक्स लागले. सत्संग संपल्यानंतर हे गेले गुरुजींकडे आणि म्हणाले की अच्छा गुरुजी मला पण तर काही त्रास नाही झाला यावेळेस अस्थमाचा, मलाही तर खूप अस्थमा होता. तर गुरुजी हसले आणि म्हणाले कारण तुला ब्लेसिंग्स मिळाले आहेत ना म्हणून. तर हे आहे संगतजी, गुरुजींना आम्ही काहीही मागितलं नाही किंवा सांगितलं सुद्धा नाही. न सांगता न मागता गुरुजींनी आपले ब्लेसिंग्स त्यांचे आम्ही ऍक्सेप्ट केले असतील किंवा आम्हाला आमच्यापर्यंत पोचता पोचता अशा गोष्टी आमच्या बरोबर पण सुरू झाल्या. आता आणखीन एक पुण्याचा सत्संग सांगते. महाराष्ट्रातला मराठीमध्ये सत्संग आहे म्हणून सांगते. तर पुण्याला जी MIT संस्था आहे त्याचे हे बरेच वर्ष ट्रस्टी होते. तर तिथे एकदा फंक्शन होतं लोणीच्या कॅम्पसमध्ये आणि लता मंगेशकर त्यावेळेस होत्या, राज कपूर होते त्यावेळेस. आय डोंट थिंक राज कपूर होते पण कपूर फॅमिली होती आणि खूप मोठा म्हणजे प्रोग्राम होता स्टुडंट्सचा. त्याला आम्हाला आमंत्रण होतं तर आम्ही दोघेही तिथे गेलो होतो. तर लोणीचा हा जो भाग आहे तो नदीच्या पलीकडे असल्यामुळे मोठा प्रोग्राम होता आणि खूप छान सुंदर प्रोग्राम झाला. प्रोग्राम संपता संपता इतका जोरात पाऊस सुरू झाला की नदीमध्ये खूप पूर आला आणि बसेस काय गाड्या काय काहीच म्हणजे पुढे पलीकडे जाऊ शकत नव्हतं पुण्यामध्ये. तर त्या लोकांच्यासाठी जे मुंबईहून आलेले होते मंगेशकर आणि कपूर कुटुंबीय त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर मागवलं होतं आणि आम्ही पण अडकून पडलो होतो तिथे. आम्हाला आमच्या मुलाच्या फ्लॅटवरती पोहोचायचं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये आता जायचं तरी कसं नदी ओलांडून. तर स्टुडंटच्या एका बसमध्ये त्यांनी ठरवलं की आपण थोडासा पाऊस कमी झाला तर आपण आता निघूया म्हणून. तर आम्ही त्या मुलांच्या सोबत आम्ही त्या बसमध्ये बसलो आणि ती नदी पार करण्यासाठी ती बस जायला लागली. तर मध्येच त्या प्रवाहामध्ये ती बस अशी कलंडल्यासारखी झाली आणि फसली आणि ती पुन्हा पुन्हा कलंडू लागली एकाच साईडनी आणि इतके सगळे मुलं पण ओरडायला लागले आणि मी पण अतिशय घाबरले आणि मला आठवतं की त्यावेळेस पहिल्यांदा मी आई 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 ग असं न म्हणता मी गुरुजी गुरुजी असं ओरडले आणि ह्यांनी मला म्हटलं की नाही नाही आपण गुरुजींना या मुलांच्यासाठी मी प्रे करतोय, तू मनातच आपण प्रे करूया, तू घाबरू नकोस. आणि मग असं करता करता 2-3दा गचके खाऊन ती गाडी बस बाहेर निघाली आणि आम्ही त्या नदीच्या पार पोहोचलो. तिथून आम्ही एक 3 व्हीलर घेतली आणि आमच्या फ्लॅटवर पोहोचलो. पूर्ण चांगले कपडे, माझी साडी, ह्यांचा सूट सगळा चिखलाने माखला होता. तर ह्यांनी फ्लॅटवर पोहोचल्याबरोबर ह्यांनी म्हटलं मी 2 मिनिटात पटकन आंघोळ करून येतो आणि आपलं वॉलेट आणि आपला फोन वगैरे सगळं बाहेर ठेवून ह्यांनी बाथरूम मध्ये गेले आणि म्हटलं नंतर तू कर. तर तो छोटासा फ्लॅट होता. तर हे जसे आतमध्ये गेले पुन्हा एक फोन वाजायला लागला. मी पाहिला तर गुरुजी कॉलिंग. तर गुरुजी जेव्हा आम्हाला संघाच्या गुरुजींकडे कुठलाही आपला स्वतःचा फोन नव्हता, ते कुठल्या संघाच्या फोनवरून फोन करायचे किंवा सेवादारांच्या. तर आम्ही असे नंबर सेव्ह करून ठेवले होते, गुरुजी 1, गुरुजी 2, गुरुजी 3. तर ते गुरुजींचा फोन वाजतोय म्हणून मला दिसला. मग मी एक थोडा वेळ तर काही केलं नाही, पुन्हा दुसऱ्यांदा वाजला. मग मी यांना दरवाजा ठोठावायला लागले की गुरुजी इज कॉलिंग, तुम्ही लवकर या बाहेर. मग हे लगेच बाहेर आले आणि यांनी तिसऱ्यांदा फोन वाजला तर उचलला फोन. तेव्हा गुरुजी म्हणतात डॉक्टर कैसे हो, ठीक हो ना. तर हे म्हटले हा गुरुजी. म्हटले दिल्लीला कधी येतोयस. तर यांनी सांगितलं उद्या सकाळची फ्लाईट आहे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही संगतमध्ये पोहोचलो दिल्लीला येऊन, तेव्हा गुरुजी म्हणणे आम्हाला पाहिल्याबरोबर म्हटलंय की चला मग सांगा आपला सत्संग अनुभव शेअर करा की कसं तुम्ही त्या पुरातून बाहेर आलात. तर त्यावेळेस आम्ही गुरुजींना आठवण केली होती, गुरुजी गुरुजी. त्यांनी पण प्रार्थना केली होती की ह्या सगळ्या स्टुडंट्सना सुखरूप बाहेर येऊ दे गुरुजी. आणि गुरुजींनी ती प्रार्थना ऐकली मनातली आणि एका चांगल्या कामासाठी स्टुडंटसाठी ती केलेली. आणि त्याच्यानंतर मग गुरुजींनी आम्हाला त्याच्यामुळे फोन करून विचारणा पण केली आणि परत आल्यानंतर तो सत्संग पण शेअर करायला सांगितला. तर आता मी इथे खूप सत्संग आहेत आणि असं मराठी पुस्तक जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना ती वाचायला मिळतील. आता मी थोडंसं ह्याच्याबद्दल सांगते की गुरुजींची जी महिमा आहे, गुरुजींच्या संगत ची जे गुरुजींनी आपल्याला गाईडलाईन्स सांगून गेलेले आहेत त्याबद्दल थोडं सांगू इच्छिते. की जेव्हा कधी गुरुजींशी तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, तुमची जेव्हा काही श्रद्धा उत्पन्न होते,
त्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी फक्त डायरेक्ट कनेक्शन लागतं. तुम्हाला कुठलंही काही तुम्हाला दान करायला लागत नाही किंवा कोणाला काही द्यायला लागत नाही किंवा कुठे काही जाऊन काहीच करायची गरज नाही. तिथे कुठलंही काहीही गोष्टी असं ऍक्सेप्ट करायला जरुरी नाहीये. तर डायरेक्ट कनेक्शन म्हणजे काय? तर तुम्ही त्यांचे जे स्वरूप आहेत, गुरुजी सांगायचे की माझे स्वरूप म्हणजे तुम्ही बोललात म्हणजे नाही जरी स्वरूप असलं तरी तुम्ही मनातल्या मनात त्यांच्याशी टेलिपॅथिकली प्रे करू शकता. किंवा जर तुम्हाला काही समोर पाहिजे असेल तर त्यांच्या स्वरूप जे आहेत, जे फोटो आहेत त्यांचे, कुठल्याही फोटोशी तुम्ही समोर ठेवून त्यांच्याशी प्रे करू शकता किंवा त्यांच्याशी बोलू शकता. तो फक्त त्या स्वरूपांना वाकडं तिकडं हे करू नये, कारण ते प्रत्यक्ष गुरुजी आहेत असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी कुठलीही खिलवाड न करता चांगल्या रीतीने ते ठेवायचे आदरपूर्वक, आणि त्यांच्याशी तुम्ही कधीही प्रे करू शकता. तुम्ही आपल्या वॉलेटमध्ये, आपल्या पर्समध्ये कुठेही ते घेऊन पण जाऊ शकता. त्यामुळे गुरुजी सतत तुमच्या सोबत आहेत असा तुम्हाला पण एक भास नाही, एक जाणीव होते. तर त्याच्यानंतर दुसरं, तुम्ही जेव्हा सत्संग करता किंवा कुठल्या सत्संगमध्ये जाता तर 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की तिथे कुठल्याही प्रकारचं बोलणं, फोन करणं हे वर्ज्य आहे. कारण हे सगळ्या गुरुजी जे काही गोष्टी करतात हे कुठलाही चमत्कार नसून गुरुजी सांगतात की हे सगळे माझे ब्लेसिंग्ज आहेत. आणि हे सगळे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळण्यासाठी पूर्णपणे गुरुजींशी तुम्हाला जुळायला हवं. आणि त्यासाठी तुम्ही फोन आणि ह्या अशा गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट व्हायला नको, म्हणून फोन वगैरे तुम्ही वापरू नये तिथे, किंवा घेऊनच जाऊ नये किंवा बंद करून ठेवावेत. त्यानंतर जे तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही शांतपणे नमस्कार करून तिथे बसावं. जे सेवादार तुम्हाला सांगतील, तुम्हाला जलप्रसाद किंवा चहा प्रसाद किंवा लंगर प्रसाद जे काही तुम्हाला ऑफर होईल ते तुम्हाला तुमच्याचसाठी आहे. ते तुम्ही कोणाही ह्याला मला नाही जायचं, हे तुम्ही अर्ध तुम्ही खा वगैरे असं नाही करायचं. तुम्हाला ते पूर्णपणे खायचं आहे. समजा आज एक डायबेटिक पेशंट असला आणि त्याला जर का जिलेबी आली तर असं नाही आहे की तुम्ही ते खाऊ शकत नाही. तो प्रसाद जेव्हा होतो तो पदार्थ नाही आहे, तो प्रसाद आहे. तो प्रसाद असल्यामुळे तुम्ही तो प्रसाद पूर्णपणे कंझ्युम करायला हवा. आणि तो गुरुजींना स्मरून आणि पूर्णपणे एक अनुभव करून की हा प्रसाद माझ्यासाठी चांगला आहे, माझे आशीर्वाद आहेत. हे त्यांच्या गुरुजींचे आशीर्वाद देण्याचे खूप तरीके आहेत, खूप पद्धती आहेत. त्यामध्ये एक पद्धत म्हणजे ही आहे की त्यांचा जलप्रसाद, त्यांचा चहा प्रसाद आणि त्यांचा लंगर प्रसाद, आणि तो तुम्हाला अत्यंत आदराने पूर्णपणे कंझ्युम करायचा आहे, पूर्णपणे खायचा आहे, कुठलाही सोडायचा नाहीये. जर तुम्ही अर्धवट सोडला तर मग तुमचे ब्लेसिंग्स पण अर्धवट राहतील, नाही का? तर अशा रीतीने तुम्ही तो खायचा आहे, कुठलाही किंतु मनात बाळगायचा नाही. बाहेर जर तुम्ही तो घेऊन गेला तर मग तो पदार्थ होतो. पण तुम्ही त्याच ठिकाणी जिथे त्यांचा ऑरा आहे त्या ठिकाणी तुम्ही तो कंझ्युम करायचा आहे. त्यानंतर जिथे तो शब्द जे वाचतात, तर गुरुजींनी ना आपल्या गुरुबाणी तर खूप मोठी आहे आणि सगळेच खूप पवित्र आहे, पण गुरुजींनी खास काही आमच्या संगतसाठी खूप सारे असे 200-300 असतील ते शब्द जे वाचतात तर ते ब्लेस केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते समजले जरी नाहीत, आज मराठी लोकांना जसं मला अजिबात काय समजत नव्हतं पूर्वी, तसंच कोणालाही काहीही नाही जरी समजलं, एका साउथ इंडियन व्यक्तीने विचारलं होतं ये क्या चलता है जी गुरुजी, मुझे तो कुछ समझ नहीं आता. तो गुरुजी ने कहा तेनू समझने की जरूरत ही नहीं है, तुम सिर्फ सुनो, तुमको सिर्फ ब्लेसिंग लेना है उससे. तो तुम्ही त्याच्याशी ट्यून व्हा. फक्त तुम्हाला शब्द काय म्हणतात आहे ते आपोआप तुम्हाला पुढे कळायला लागतील, पण ते नाही जरी कळले तर काहीही हरकत नाही. तुम्ही ते पूर्णपणे कंझ्युम करा, पूर्णपणे ऐका, त्यातूनही तुम्हाला मेसेजेस आणि ब्लेसिंग्स मिळतात. त्यानंतर तिसरी गोष्ट, सत्संग शेअर करणे. आज हा जो सत्संग मी शेअर करत आहे, तर गुरुजी म्हणायचे सुनने वाले का भी भला, सुनाने वाले का भी भला. सुनने वाले को भी ब्लेसिंग्स है और सुनाने वाले को भी ब्लेसिंग्स है. दोनों तरफ गुरुजी की ब्लेसिंग्स चलती हैं. तर असा हा अत्यंत खूप एक इनोव्हेटिव्ह, म्हणजे अशी गुरुजींनी आपल्यासाठी एक मोठी ठेवच ठेवून गेलेले आहेत गुरुजी. 2007 31 मेला त्यांची महासमाधी झाली. असे लोक हे फक्त काही लाईफ टच करण्यासाठी येतात, सांगतात आपल्याला, आणि ही ती दिव्य शक्ती आपलं पूर्ण काम करण्यासाठी पुन्हा ती महाशक्तीमध्ये विलीन होते. तर अशा प्रकारे गुरुजी आता महाशक्ती आहेत आणि ते आजही मी जे काही बोलते आहे ते एक शब्द ते बोलतायत. इनफॅक्ट त्यांच्या प्रेरणेनेच मी हे बोलते आहे. जे काही काम सुरेश वासन अंकल करतायत ते सुद्धा त्यांच्या प्रेरणेनेच करत आहेत.
आणि जे कोणी हे ऐकतील त्यांना ती प्रेरणा मिळेल ती ऐकण्याची, आणि त्यांना त्यातून ब्लेसिंग्स मिळतील आणि त्यांची पुढे वाटचाल सुरू होईल. तर अशा रीतीने हे गुरुजींचे सगळे जे सत्संग आहेत ते तुम्ही जेव्हा कधी ऐकता, जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल, तुमच्या मनात प्रश्न येणार नाही तसं नाही. माझ्या मनातही खूप प्रश्न यायचे आणि गुरुजींनी त्याचे खूप चांगल्या रीतीने उत्तरे दिली आहेत. तर प्रश्न येणं स्वाभाविक आहे. तर प्रश्न येतात, पण त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात. तुम्हाला मी एक अजून वॉर्निंग सांगते की हे जे फेसबुक वरती किंवा आणखीन कुठल्या सोशल मीडियावरती तुम्हाला जे काही असे येतील की आज असं करा पुत्तर, तसं करा, हे करा, तशा प्रकारचे मेसेजेस नाही म्हणत आहे मी. जे ऑथेंटिक मेसेजेस आहेत ते तुम्हाला गुरुबाणी मधून, कुठल्या सत्संग शेअरिंग मधून, किंवा आणखीन पण कुणाला कधी गुरुजी स्वतःच तुम्हाला कधी ड्रीम मध्ये पण यायचे. तर गुरुजी असं सांगतात की ड्रीम मध्ये मी माझ्या आज्ञेशिवाय कोणाच्याही ड्रीम मध्ये येऊ शकत नाही. कारण की जेव्हा कधी मला कोणाला काही मेसेज द्यायचा असतो, हॅलो हाय करण्यासाठी मी काही कोणाच्या ड्रीम मध्ये जात नाही. तर त्यांना काही मेसेज द्यायचा असतो, काही ब्लेसिंग द्यायचे असतात, त्यावेळेसच गुरुजी येतात. तर आज जर आपण काही ट्यून नसलो तर दुसऱ्या कुठल्या एखाद्या संगतकडून गुरुजी तुम्हाला मेसेज देऊ शकतात, नाही असं नाही, पण तो एक ऑथेंटिक असला पाहिजे. आणि अशा प्रकारे गुरुजी मेसेज तुम्हाला जरूर देतात. तर हे फेसबुक किंवा आणि असं कसल्यावरती आलेले मेसेजेस किंवा कोणी पण असंच अगदी आपल्याला गुरुजींचा कोणी हे आहे एजंट असल्यासारखं जर कोणी सांगत असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये फसू नये आणि जे ऑथेंटिक मेसेज आहेत ते ओळखायला शिकायचं. कारण की गुरुजींनी नेहमीच सांगितलंय माझ्याशी डायरेक्ट कनेक्शन जोडा. तर डायरेक्ट कनेक्शन तर आहे, पण हे जे सगळे मेसेजेस जे आहेत त्यांच्या सच्च्या गुरुवाणी जे ब्लेस्ड शब्द आहेत, ब्लेस्ड शब्द जर तुम्हाला कुठे मिळतील तर त्याची एक लिस्ट पण आहे, युट्यूब वरती पण मिळेल ती, किंवा कुठल्याही बडे मंदिर मध्ये किंवा गुरुजीच्या आश्रम मध्ये छोटे मंदिर मध्ये जे शब्द वाचतात गुरुजींचे, तर ते सगळेही त्यांचे ब्लेस्ड शब्द आहेत. तर त्याच्यातून तुमच्या घरी पण जर तुम्ही सत्संग करणार असाल तर गुरुजींना एकतर डिसिप्लिन आणि स्वच्छता याचे ते इतके पाईक होते की एक कणभर सुद्धा कधी कुठे वाईट म्हणजे तुम्हाला अशी डस्ट किंवा अशी घाण दिसत नसेल. आणि ते म्हणायचे सुद्धा पहिल्यांदा ते म्हणायचे की आपलं मन साफ करो, आणि आजूबाजूचे आपली एरिया, आपली कपडे लत्ते सगळ्याच गोष्टी म्हणजे तुमच्या स्वच्छ असल्या पाहिजेत. स्वच्छ मन आणि स्वच्छ विचार. तर अशा प्रकारचे गुरुजींचे काही वचन पण आहेत की जे वेगवेगळ्या सुरेश अंकलनी बरेचसे त्याचं संकलन पण केलेलं आहे. तर हळूहळू तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टींचं आकलन होईल ज्याप्रमाणे तुमची वाटचाल सुरू होईल. तर मी सगळ्यांना शुभकामना देते माझ्या तर्फे, आणि गुरुजींना खूप खूप धन्यवाद देते. सुरेश वासन अंकलना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आज ही अपॉर्च्युनिटी दिली की मराठीमध्ये आज हे सत्संग करण्याचा मला विनंती केली त्यांनी. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू गुरुजी, थँक्यू व्हेरी मच. सो गुरुजीचे आज्ञा घेते आहे मी, त्यांची हे करते आहे आणि माझा हा सत्संग समाप्त करते. थँक्यू अंकल. धन धन गुरुजी महाराज. Very divine and blissful Sangat sharing by you, dear Smita Pandavji. Thank you very much for sharing your valuable experiences and messages in Marathi language for Global Marathi Sangat. These blessings are indeed Guruji Maharaj blessings for Global Sangat ji. We all will take agya from Guruji Maharaj. Thanks a lot. Jai Guruji Thank you Maharaj. so much. Jai Guruji.